सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि रिक्त पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी राज्यभर 2 तास कामबंद आंदोलन आणि जिल्हास्तरीय तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहेत। मुंबईतील जे रुग्णालयात देखील परिचारिका 2 तास आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। शासनाने 150 दिवसांमध्ये सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढण्याची घोषणा केली होती। मात्र मुदत संपून देखील सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती आणि भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या असून रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम रुग्णसेवेवरती होत असल्याचा संघटनांचा आरोप आहे। सर, जे रुग्णालयामध्ये जे ते परिचारिकांचं आंदोलन आज सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7 ते 9 असं 2 तास हे आंदोलन जे ते करण्यात येणार आणि या सगळ्या परिचारिका ज्या आहेत त्या रुग्णालयातल्या आता एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। घोषणाबाजी जी आहेत त्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात। असिस्टंट मेट्रनची पदं रिक्त आहेत, परिसेविकांची पदं रिक्त आहेत, कॉलेजमध्ये ज्या नर्सेस घडवतात त्या ट्युटर्सची पदं रिक्त आहेत। असं असताना हे आर फायनल करावे म्हणून आम्ही 5 वर्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु त्याचा काही एंड रिझल्ट मिळत नाही आहे। म्हणून केवळ आज आम्ही ह्या आंदोलनात उतरलेलो आहोत। जर आमच्या या आंदोलनाकडे शासनाने पाहिलं नाही आणि आमचे आर फायनल करून या संवर्गाला न्याय दिला नाही तर निश्चित उद्या हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू। 50% खात्यात पदे रिक्त असताना शासन ढिम्म बसलंय। ते आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला का तयार नाही? आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत आणि त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। 17 तारखेपासून आजपर्यंत जवळजवळ 15-16 दिवस झाले, त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही। आमचे प्रॉब्लेम काय ते समजून घेण्याची शासनाला गरज वाटत नाही। मग आम्ही पेशंट रुग्णांना वेटीस धरलं असं तुम्ही कसं बोलता? ही जबाबदारी शासनाची आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेबुदत संपर्क जाऊ। त्यामुळे आता ज्या रुग्णालयात महत्त्वाची सेवा जी आहे त्यांच्याकडून दिली जाते, विशेष म्हणजे तर मी ज्यांच्याशी बोलत होतो ते तर बालरुग्ण परिसेविका होत्या आणि ह्या सगळ्या जर संपर्क गेल्या तर मोठा फटका आणि ताण जो आहे तो येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांच्या मागण्या कधी मान्य केल्या जातील हे पाहणं जे आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।